तिघांनी असं ठरवलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या संदर्भाने ज्या काही घडामोडी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्या आधी संदेष्टांकरवी कशा रीतीने भविष्यवाणी केली गेलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी जो संदेष्टा येणार आहे, जो एलियाच्या आत्म्याने त्या ठिकाणी कार्य करणार आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे अशी घोषणा करून अरण्यातली वाणी प्रभूची वाट सरळ करण्यासाठी जो येणार आहे त्याच्याविषयी आपण शिकावं. आणि मग त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीच्या भविष्यवाण्या आणि योसेफ आणि मरिया या दोघांना पाचारण झालं, ते कुठल्या वंशातले, कुठल्या कशा पद्धतीने त्यांना पाचारण झालं याविषयी देखील अभ्यास करावा अशी आमची इच्छा होती. आणि मग त्यानंतर मेंढपाळ, मागी लोक, शिमोन आणि हन्ना संदेष्टी या संदर्भाने देखील आम्ही अभ्यास करावा, जेणेकरून त्या सगळ्या घडामोडी आपल्याला सुंदररीतीने समजतील. यापूर्वीही शुभवर्तमानामध्ये अभ्यास करताना आम्ही त्याचा सगळा ती वंशावळी, ती क्रोनॉलॉजी सगळा अभ्यास केलेला आहे, परंतु पुन्हा या दिवसांमध्ये जेव्हा विशेषतः आम्ही आहोत तेव्हा या सगळ्या गोष्टी आम्हाला नव्याने शिकता याव्यात यासाठी हा उपक्रम घेतला आहे. आपले बंधू संदेश यांनी बाप्तिस्मा करणारा योहान याचा जन्म आणि जखऱ्याचे स्तोत्र या संदर्भाने आपल्याला विस्तृतपणे शिकवलेला आहे की कशा पद्धतीनं बाप्तिस्मा करणारा योहान याच्यासाठी देवाने आधीच भविष्यवाणी करून ठेवलेली होती. कुणाच्या आत्म्याने तो येणार, तो काय शिकवणार, त्याची जबाबदारी काय आहे, त्याचं महत्व काय आहे आणि प्रभुलेखी त्याला किती गौरव प्राप्त होईल याविषयी आपण शिकलेलो आहे, नाही का. त्या दिवशी आपण पूर्ण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. योहान या शब्दाचा अर्थ काय आपण शिकलो त्या दिवशी, कोणाला आठवतं का? योहान या शब्दाचा अर्थ काय? समृद्धने सांगितलं होतं. मला आठवतं? मला माहित आहे की निरोप्या असं मला वाटलं, म्हणजे निरोप्या त्याच्याविषयी ती भविष्यवाणी केली गेलेली होती की तो त्याची मार्ग नीट करायला येणार होता, नाही का. परंतु देवाने कृपा केली आहे, कृपा असा त्या शब्दाचा अर्थ होतो. देवाची कृपा, देवाची कृपा, देवाने कृपा केलेली आहे असा त्या शब्दाचा अर्थ होता. आणि मग त्याच्याविषयी आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्या आई वडिलांचं नाव काय? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या आई वडिलांचं नाव काय? जखरे आणि अलिशिबा. जखरे आणि अलिशिबा. जखरे आणि अलिशिबा या दोघांना किंवा यांना कुठल्या देवदूताने दर्शन देऊन या गोष्टी सांगितल्या होत्या? गॅब्रियल. गॅब्रियल संदेष्टाकरवी त्याला ह्या संदेश त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता. जेव्हा संदेश प्राप्त झाला तेव्हा जखऱ्या कुठे होता? पवित्र मंदिरात. पवित्र मंदिरात तो सेवा करत होता, कारण तो याजक कुळातील होता आणि त्याच्यावरती त्या दिवसांमध्ये याजक पदाची जबाबदारी देण्यात आलेली होती. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या संदर्भाने प्रभू येशू ख्रिस्त काय गौरवोद्गार काढतो? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या संदर्भाने प्रभू येशू ख्रिस्त काय गौरवोद्गार काढतो? माझ्यासाठी भविष्यवाणी, ज्यांनी माझ्यासाठी भविष्यवाणी केली, काय काय स्त्रियांमध्ये असा त्याची सुरुवात आहे. स्त्रियांमध्ये जन्मलेल्या माणसांमध्ये तो सर्वश्रेष्ठ, तो सर्वश्रेष्ठ असणार आहे. त्याच्यासारखा कोणी संदेष्टा होणार नाही. तरी सुद्धा तुम्हामध्ये जे कनिष्ठ ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणवले जातील, नाही का. बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय म्हणतो? 2-3 प्रमुख बाबी. जेव्हा त्याने येताना पाहिलं तेव्हा तो बोलला, जेव्हा बाप्तिस्मा घ्यायचा होता तेव्हा तो बोलला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हालेलुया. हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हालेलुया. अजून काय बोलला? मागून येऊन पुढे येणार. कसा बाप्तिस्मा करणार आहे? पवित्र आत्म्याने, पाण्याने. येस, अग्नीने आणि पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी बाप्तिस्मा देईल. त्याच्यासमोर बाप्तिस्मा करणारा योहान स्वतःला काय योग्य त्याचा समजतो?
पायाचे बंद, चपलेचे बंद सोडवण्याची. तो त्याला माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, जो माझ्या मागून येणार आहे तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याच्या पायतानाचे बंध सोडावयास देखील मी समर्थ नाही आहे, मी त्या योग्यतेचा नाही. नम्रतेनं तो त्या ठिकाणी सेवा करत होता. प्रिय, त्याने त्याची वाट पाहिली, त्याने अरण्यात घोषणा केली. तो काय खात होता आणि काय परिधान करत होता? मध आणि टोळ. मध आणि टोळ खातात. येस, मध आणि टोळ आणि टोळ. उंटाच्या कातडीची वस्त्र त्या ठिकाणी परिधान करत होता असं म्हटलेलं आहे. विस्तृतपणे आम्ही अभ्यास केला की बाप्तिस्मा करणारा योहान, त्याचा जन्म, त्याची भविष्यवाणी, त्याचे आई वडील, त्यांना कशा पद्धतीनं देवदूताने तो संदेश दिला आणि मग त्यानंतर त्याचा जन्म झाल्यानंतर त्याने काय सेवा केली, स्वतःला कसं नम्र केलं, ख्रिस्ताला कशा पद्धतीनं ओळखलं आणि जाणलं, त्याच्या करवी प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा कसा झाला, त्याला पवित्र आत्म्याने सूचित केलेलं होतं की ज्याच्यावर पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरताना तुला दिसेल तोच जगाचं पापहरण करणारा देवाचा कोकरा असेल, मसीहा असेल. त्याने स्वतः ती साक्ष लोकांना सांगितली की होय, देवाने मला हे सांगितलं होतं आणि मी त्या मसीहाविषयी साक्ष देतो की तो तोच आहे, नाही का. स्वतःला नम्र म्हणून तो म्हणतो की त्याच्या पायतानाचे बंध सोडण्यासाठी देखील मी पात्रतेचा नाहीये. प्रिय, हालेलुया. तुम्ही आणि मी सुद्धा देवाची सेवा करत असताना याच नम्र भावाने सेवा करणं गरजेचं आहे. आणि स्वतःला काय समजायला पाहिजे? किती मोठा प्रॉफिट, किती मोठा संदेष्टा, किती अभिषिक्त तुम्ही आणि मी देवाचा सेवक असलो तर आम्ही स्वतःला काय गणलं पाहिजे? सांगा पटकन. निरुपयोगी दास. येस, तुम्ही आणि मी निरुपयोगी दास आहोत. आम्ही कुचकामी सेवक आहोत. आमच्याच्याने काही चांगलं होत नाही. जे काय आहे ते प्रभूचं आहे. प्रियांनो, या नम्र वृत्तीने तुम्ही आणि मी त्या ठिकाणी परमेश्वराची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. आज जो विषय तुम्ही आणि मी घेणार आहोत ना प्रियांनो, ती प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याची वंशावळी आणि विशेषतः योसेफ आणि मरिया या व्यक्तित्वाचा अभ्यास तुम्ही आणि मी करणार आहोत. स्वर्गीय पित्याने जेव्हा त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला, तो एकुलता एक पुत्र या जगामध्ये असताना त्याचा जगीक बाप, त्याचं दायित्व कोण करणार आहे यासाठी एक नीतिमान पुरुष निवडला होता प्रिय. आणि त्याचं नाव काय होतं? योसेफ असं त्याचं नाव होतं. त्या योसेफाच्या घरामध्ये त्याने तो मसीहा तारणारा स्वतःचा पुत्र, ज्याच्याद्वारे अवघ निर्माण झालं, जो शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, शब्द देही झाला असं म्हटलेलं आहे. तो शब्द त्याने योसेफ याच्या घरामध्ये किंवा त्याचं जगीक पालन पोषण करण्यासाठी योसेफावरती ती जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग योसेफावरती जबाबदारी दिलेली असताना स्वर्गीय पित्याने एक अतिशय श्रीमंत, उच्च शिक्षित किंवा प्रतिष्ठित असा मोठा बाप किंवा कुटुंब त्या ठिकाणी निवडलं का प्रियांनो? तर नाही. आम्हाला वाचायला मिळतं की तो सुताराच्या घरामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. नासरेत येथे राहणाऱ्या सुताराच्या घरामध्ये त्याचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची भविष्यवाणी आम्हाला वाचायला मिळते. वेगवेगळ्या संदेष्टांच्या द्वारे ती भविष्यवाणी केली गेलेली आहे. पहिली भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची कुठे आणि कोणाला झाली? कोणाला माहिती आहे? पहिली भविष्यवाणी की मसीहा येणार, कोण सांगेल? उत्पत्तीच्या पुस्तकात. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रियांनो, हवा आणि आदाम या दोघांनी जेव्हा पातक केलं तेव्हा हवेशी संवाद साधत असताना परमेश्वराने तिला सांगितलेलं आहे की तू हे काय केलंस, नाही का. आणि मग सर्पाशी तू त्या ठिकाणी बोलत असताना सर्पाला त्या ठिकाणी म्हणतो की हिची संतती आणि तुझी संतती यांच्यामध्ये मी वैर निर्माण करेल, ती तुझं डोकं त्या ठिकाणी ठेचून काढेल. पहिली भविष्यवाणी त्याच्याविषयी झालेली आहे. मग आम्हाला पाहायला मिळतं की स्त्रीची संतती प्रभू येशू ख्रिस्त, जो मसीहा, जो तारणारा, त्याने प्रियांनो मृत्यूला त्या ठिकाणी जिंकून टाकलेलं आहे. सर्पाचं डोकं त्याने ठेचलेलं आहे आणि तो पुनरुत्थानित असा त्या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर त्याने अब्राहमाला ती भविष्यवाणी केलेली आम्हाला वाचायला मिळते, नाही का. अब्राहमाला तो म्हणाला की मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेन आणि तुझी संतती ही ताऱ्यानितकी होईल आणि तुझ्या संततीद्वारे अनेक राष्ट्र आशीर्वादित होतील. प्रिय, हालेलुया. अब्राहमाला देखील ती भविष्यवाणी आम्हाला केलेली वाचायला मिळते. उत्पत्ती 22 आणि वचन 18 कोणीतरी वाचा.
तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. हालेलुया. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील असं म्हटले. त्याची कोण संतती? तर अब्राहमाच्या वंशावळीमध्ये जन्मलेला प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळ सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील अशी भविष्यवाणी त्या ठिकाणी त्याला सांगण्यात आलेली होती. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, अब्राहमाला इसाक झाला, इसाकाला याकोब आणि एसाव हे झाले, आणि याकोबाला त्या ठिकाणी 12 मुलगी झाली. कोणाला नावं माहिती आहेत का? याकोबाच्या 12 मुलांची नावं कोणाला तोंडपाठ आहेत का? संडे स्कूलची लेकरं किंवा अजून कोणी आपल्यामध्ये? मला देखील पाठ नाहीत, पण आपण प्रयत्न करूयात. कोणाला माहिती आहेत पूर्ण नावं? उत्पत्तीच्या 35व्या अध्यायामध्ये आपल्याला ती वाचायला मिळतात. ज्यांना थोडी माहिती आहेत त्यांनी सांगा. बोलू सतीश? नाही, तू नको दादा, तुला पाठ आहेत मला माहिती. बाकी लोकांना प्रयत्न करू द्या. जेवढी माहिती आहे तेवढी सांगा. यहूदा, लेवी, यहूदा, लेवी, अजून आणि शिमोन. इसाक, याकोब, रोबेन, योसेफ, इफ्रान, बन्यामीन. अजून 35व्या अध्यायामध्ये आम्हाला ती वाचायला मिळतात. कुणीतरी काढा. 35 काढले. त्याच्यामध्ये रौबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साकार, जबुलून, योसेफ, बन्यामीन, दान, नफ्ताली, गाद आणि आशेर अशी ते 12 वंश त्या ठिकाणी आहेत. आणि सांगा एकदा. उत्पत्तीचा 35व्या अध्यायामध्ये, मला एक्झॅक्टली वचन माहिती नाही, पण 35व्या अध्यायामध्ये आपल्याला त्याविषयी वाचायला मिळतात. ते 12 वंश कोण आहेत? रौबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साकार, जबूलून, योसेफ, बन्यामीन, दान, नफ्ताली, गाद आणि आशेर असे हे 12 वंश आहेत. आणि या 12 वंशातल्या याकोबाच्या एका वंशाचा त्या ठिकाणी त्यातून मसीहा येईल अशी त्याला भविष्यवाणी करण्यात आलेली होती. प्रियांनो, तो वंश कोण? यहूदा. यहूदाच्या वंशातून त्या ठिकाणी त्याला ती वंशावळी येईल असं म्हटलंय. उत्पत्तीचा 49 अध्याय वचन 10 कोणीतरी वाचा. यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येई तोवर ते त्याचकडून जाणार नाही. शासनदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञांकित होतील. आमेन. यहूदाला काय अभिवचन दिलेलं आहे? यहूदाला काय आशीर्वादित दिलेलं आहे? राजवेत्र आणि शासनदंड त्याच्या वंशातून ढळणार नाही असं म्हटलेलं आहे. राजवेत्र आणि शासनदंड कोणाकडे असतो? राजाकडे असतो, नाही का? राजा ते घेतो प्रियांनो हातामध्ये. राजाला जेव्हा अभिषेक केला जातो त्याच्या हातामध्ये तो शासनदंड आणि ते राजवेत्र त्या ठिकाणी त्याने चढवलेली असतात. आणि असा अभिषेक किंवा असा आशीर्वाद त्या यहूदाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आम्हाला वाचायला मिळते. मिखायाचा 5वा अध्याय वचन 2 वाचा. मिखा 5:2. हे बेथलेहेम एफ्राता, यहूदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. आमेन. हालेलुया. ज्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून पर्यंत आहे, जो अनादी अनंत आहे, असा तुझ्यामधून निघेल असं अभिवचन त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेला आहे. प्रियांनो, जे आपल्याला मत्त्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आणि 6व्या वचनामध्ये पाहायला मिळतो, जेव्हा हेरोद त्या ठिकाणी म्हणतो की मसीहा कुठे जन्मणार आहे ते सांगा, तेव्हा ती गुंडाळी उघडली जाते आणि म्हटलं जातं, हे यहूदाच्या प्रांता बेथलेहेमा, तू सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळेच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यामधून निघेल, अशी भविष्यवाणी त्याच्याविषयी केलेली होती.
आणि मग आम्हाला पुढे वाचायला मिळतं की याच यहुदाच्या वंशावळीमध्ये पुढे दावीद राजा आला आणि दावीद राजाला देखील तेच अभिवचन त्या ठिकाणी प्राप्त झालं. दावीद जेव्हा गादीवरती आला तेव्हा देवबापाने त्याला सांगितलं की तुझी गादी ही मी निरंतर त्या ठिकाणी प्रस्थापित करेन. हालेलुया. पहा कसं अब्राहमापासून इसाक, याकोब, याकोबापासून यहुदा आणि त्याच पिढीमध्ये पुढे दावीद आणि दावीदाला ते अभिवचन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, 2 शमूएलाचा 7वा अध्याय वचन 12 ते 16 कोणीतरी वाचा. 12 आणि 16. म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकळून करू लागला. त्याने उपवास केला व तो आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. 2 शमूएलाचा 7वा अध्याय वचन 12 आणि 16 वाचा. तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितराबरोबर निजलास, म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. आमेन. 16वं वचन आहे. 16वर. हम्म. तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ पुढे अढळ राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल. हालेलुया. तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ पुढे अढळ राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रियानो, दाविदाबरोबर देवापाने तो करार केला. दाविदाला ते अभिवचन दिलं की तू जो राजा प्रस्थापित झालेला आहेस, तुझ्यातूनच मी त्या ठिकाणी मोठा राजा किंवा ती गादी मी कायम स्वरूपी त्या ठिकाणी सदा सर्व काळासाठी मी ती स्थापणार आहे. आणि तुम्हाला आणि मला माहिती आहे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणतो? सर्व काळचा राजा, सदा सर्व काळ राज्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो. तो मसीहा तारणारा त्या दाविदाच्याच वंशावळीमधून त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि मग पुढे आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, दाविदाला त्या ठिकाणी शल्मोन झाला आणि शल्मोनाला सुज्ञता त्या ठिकाणी प्राप्त झाली. शल्मोनानंतर मात्र प्रियांनो, त्याच्या मरणानंतर हे दाविदाचं राज्य 2 विभागांमध्ये त्या ठिकाणी विभागलं गेलं. शल्मोनानंतर त्याचा एक सेनापती होता यराबाम, जो यराबाम नाबाटाचा पुत्र ज्याला म्हटलेला आहे. तो यराबाम त्या ठिकाणी प्रबळ झाला, तो कौशल्यवान असा होता आणि त्याला त्या ठिकाणी शिलोचा अहिया संदेष्टा याने एक संदेश दिला किंवा एक भविष्यवाणी सांगितली. हा संदेशा त्याला भेटला 1 राजाच्या 11व्या अध्यायामध्ये आणि वचन 29 आणि 30 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं. कोणीतरी वाचा. 1 राजा 11वा अध्याय वचन 29 ते 30. एके काढा समयी पटकन. यराबाम येरुशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अहिया नामक संदेष्टा भेटला. त्याने नवे वस्त्र धारण केले होते व त्यावेळी त्या मैदानात ते दोघेच होते. अहियाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे 12 तुकडे केले. पुढे वाचायचं. वाचा एक वचन. तो यराबामास म्हणाला, यातले 10 तुकडे तू घे, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर याचे असे म्हणणे आहे की मी शल्मोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन 10 वंश तुझ्या हाती देईन. आमेन. येस, परमेश्वराने त्या ठिकाणी विभागणी केलेली आहे. 2 दाविदाची गादी त्या ठिकाणी 2 विभागांमध्ये विभागली गेलेली आहे. यराबाम जो त्याचा सेनापती होता, याच्या राज्याखाली 10 वंश त्या ठिकाणी देवबापाने देव केलेले आहेत आणि त्यानंतर एक दुसरा, जे उरलेले 2 वंश आहेत त्याच्यावरती एक दुसरा राजा त्या ठिकाणी नेमलेला आहे. आणि मग ही भविष्यवाणी शिलोचा अहिया संदेष्टा याच्याद्वारे त्या ठिकाणी यराबाम याला मिळालेली आहे. मग देवबापाने असं का केलं याचं उत्तर देखील त्याच अध्यायामध्ये 33व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. कुणीतरी वाचा. 11:33. याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सिद्धोण्याची देवी अष्टोरोत, मोवाबाचा देव कमोश आणि अमोनाचा देव मिल्कोम यांच्या भजनी लागले आहेत. ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, ते माझ्या दृष्टीने योग्य ते करत नाहीत आणि शल्मोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे ते पाळत नाहीत. आमेन. येस, शल्मोनाचा बाप दावीद याने जसे माझे विधी आणि नियम पाळले, तो जसा माझ्या मनासारखा असा होता, तसे त्याची संतती, त्याचे वंश त्या ठिकाणी माझी आज्ञा पाळत नाहीत, ते अवज्ञा करतात आणि ते अन्य देवतांच्या मागे लागलेले आहेत आणि म्हणून मी त्यांच्यावरती हा न्याय आणि असं देवबाप त्या ठिकाणी म्हणतो.
आणि म्हणून त्याने शल्मोनाची गादी किंवा दाविदाची गादी, दाविदाचं राज्य त्या ठिकाणी 2 विभागांमध्ये विभागलेलं पाहायला मिळतं. जो 10 वंशांवरती यराबाम नाबाटाचा पुत्र त्या ठिकाणी गादीवरती आलेला आहे आणि उरलेले 2 त्या ठिकाणी जे वंश आहेत ज्याच्यामध्ये बन्यामीन आणि यहुदा आहेत, यांना मात्र शल्मोनाचाच पुत्र रहाबाम त्यांच्यावरती त्या ठिकाणी राजा झालेला आहे. 2 राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे. एक मोठं राष्ट्र जे 10 वंशाचं होतं त्याला उत्तरेचं राज्य असं म्हटलेलं आहे आणि जे 2 वंशाचं राज्य होतं त्याला दक्षिणेचं राज्य असं म्हटलेलं आहे. उत्तरेचं राज्य जे मोठं होतं त्याला इस्रायल हे नाव पडलं आणि 2 वंशांचं जे राज्य होतं ज्याला दक्षिणेचं राज्य म्हटलेलं आहे त्याला यहुदाचं नगर असं म्हटलेलं आहे. इस्रायलाची राजधानी शमरोन आणि यहुदाची राजधानी यरुशलेम अशी विभागवारी त्या ठिकाणी झालेली आहे प्रियांनो, नाही का. आणि म्हणून या नगरात जन्मलेले त्यांना शमरोनाचा वीट होता, कारण या 2 राष्ट्रांमध्ये वैर निर्माण त्या ठिकाणी झालेलं होतं. हे दोघही त्या 12 वंशातलेच होते, अभिवचनाचेच होते, परंतु अशी विभागवारी देवप्पाने केली कारण त्यांनी देवाविरुद्ध आज्ञाभंग त्या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो प्रियांनो. आणि पुढे जाऊन इस्रायलामध्ये याच यराबामाने काय केलेलं आहे तर जे मुख्य मंदिर होतं ते यरुशलेमेत होतं आणि आपल्या राज्यातले लोक यरुशलेमेत जाऊ नयेत म्हणून त्यांनी त्या राज्याच्या 2 वेशींना वासरांची मूर्ती करून ठेवली आणि लोकांना त्यांच्या भजनी लावलं प्रियांनो. फार मोठा त्या ठिकाणी पातक त्याच्याकडून झालं. ज्या देवाने त्याला ते राज्य दिलेलं होतं त्याच देवाविरुद्ध या यराबामाने बंडखोरी केलेली पाहायला मिळते आणि इस्रायल वंशज त्या ठिकाणी अशा वासरांच्या त्या ठिकाणी भजनी लागले. आणि मुख्यत्वे करून याने त्या मंदिरात सेवा करणारे देखील लेवी वंशातले ठेवले नव्हते, ते लेवी इतर होते असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. लेवी या वंशाला याजकपणाचा अधिकार स्वतः देवाने लावून दिलेला होता प्रियांनो, परंतु यराबामाने मंदिरात प्रामुख्याने ते मंदिर देवाचं नव्हतंच परंतु ते त्यामध्ये सुद्धा त्याने लेवी इतर असे याजक त्या ठिकाणी ठेवलेले. आणि इकडे यहुदाच्या नगरात यरुशलेमेत मात्र देवाच्या मंदिरात त्या ठिकाणी ती सेवा चाललेली पाहायला मिळते. यराबामानंतरच प्रियांनो पुढे जाऊन दुसरं मंदिर बांधणारा कोण होता? ज्याने दुसरं मंदिर बांधलं? जरुब्बाबेल. जरुब्बाबेल प्रियांनो त्यानंतर त्याच वंशावळीमध्ये आला ज्याने मंदिराची पुनर्बांधणी केली आणि ज्याच्याविषयी ते वचन फार सुंदर आहे की या मंदिराचे पहिले वैभव हे पहिल्यापेक्षा अधिक होईल. हग्गाई 6:6 मध्ये जे वचन पाहायला मिळतं. मला असं वाटतं की बोरपार्ले चर्चचं त्या ठिकाणी समर्पण होताना समर्पण पत्रिकेवरती हे वचन लिहिलेलं होतं, या मंदिराचे वैभव हे पूर्वीपेक्षा अधिक असं होईल. हग्गाईचा 2रा अध्याय आणि वचन 9 त्या वचनाचा हा संदर्भ आहे प्रियांनो. आणि मग रहाबामाच्याच वंशावळीमधून जरुब्बाबेल आणि जरुब्बाबलाच्याच वंशावळीमध्ये पुढे योसेफ जन्माला आला असं आम्हाला पाहायला मिळतं. ही सगळी वंशावळी आम्हाला कुठे वाचायला मिळेल? मत्तयाच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल प्रियांनो, नाही का, की कशा पद्धतीनं जे अभिवचन देवबाप्पाने सुरुवातीला अब्राहमाला दिलेलं होतं त्याच वंशावळीमध्ये पुन्हा यहुदानंतर दाविदाला दिलेलं अभिवचन आणि दाविदानंतर त्याच वंशामध्ये योसेफ आणि योसेफाच्याच घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्माला येईल. प्रभू येशू ख्रिस्ताला बऱ्याचदा शुभवर्तनामध्ये काय म्हणून हाक मारलेली आहे प्रियांनो? भारतीमय काय हाक मारतो? दावीद पुत्र. वचन 46 ते 52 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं. हो, दावीद पुत्र. पुत्र. अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा असं म्हटलेलं, नाही का. दावीद पुत्र, कारण दाविदाला ते अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं होतं. ती अभिवचन परमेश्वराने त्या ठिकाणी पूर्ण केलं. आणि मग हा योसेफ त्या वंशातला, दाविदाच्या वंशातला, हा योसेफ यहुदाच्या वंशातला, हाच योसेफ अब्राहमाच्या वंशातला असताना देवबापाने या योसेफाच्या घरामध्ये त्याचा एकुलता एक पुत्र, त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी योसेफावरती दिलेली होती आम्हाला वाचायला मिळेल. आणि मग आम्हाला मत्त्याच्या पुस्तकामध्ये 1ल्या अध्यायामध्ये या योसेफाविषयी बऱ्याच गोष्टी वाचायला मिळतात, ज्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की योसेफ हा एक नीतिमान असा पुरुष होता, धार्मिक असा पुरुष होता, नाही का. परमेश्वराला भिवून त्याच्यासमोर सरळपणे चालणारा
असा एक पुरुष होता आणि म्हणून याच कारणाने कदाचित देवाने त्याची त्या ठिकाणी निवड केलेली असणार आहे. देवाने हे पूर्वनियोजित केलं होतं आणि तसंच त्याला राखलेलं होतं की योसेफ हा नीतिमान आणि धार्मिक त्या ठिकाणी असणार आहे. मग त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि वचन 19 मध्ये आम्हाला त्याविषयी वाचायला मिळतं. आणि मग पुढे जाऊन आम्ही वाचतो की या योसेफाला मरिया नावाची एक कुमारी वाग्दान देण्यात आलेली आहे. त्यांचं त्या ठिकाणी लग्न ठरलेलं आहे, नाही का, लग्न अजून झालेलं नाहीये परंतु त्यांचं लग्न ठरलेलं आहे. आणि मग हा योसेफ मरिया त्याला वाग्दान झाल्यानंतर त्याच्या लग्नाविषयी त्याची काही स्वप्न असतील प्रियांनो, त्याने काहीतरी योजना आखल्या असतील, परंतु लग्नापूर्वीच त्याला काहीतरी समजतं की त्याला वाग्दान झालेली स्त्री मरिया ही काय आहे, गरोदर आहे. किती मोठा आघात त्याच्यावरती झाला असेल प्रियांनो, आपल्याला कल्पना करवतं काय की जिला वाग्दान देण्यात आलेलं आहे ती स्त्री लग्नापूर्वीच गरोदर आहे असं त्याला कळलेलं आहे. आणि मग त्याची सगळी स्वप्न, प्रतिष्ठा, इज्जत सगळं काही पणाला लागलेलं आहे प्रियांनो. परंतु योसेफ जसा नीतिमान होता तसा तो दयाळू देखील होता प्रियांनो. आमेन. त्या वचनामध्ये आम्हाला काय वाचायला मिळतं, वाचा मत्तई पहिला अध्याय वचन 19. तिचा पती योसेफ हा नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. आमेन. येस, हा योसेफ नीतिमान तर होताच परंतु तिला बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नव्हती. प्रिय, कोण दया करेल? आपली फसवणूक झालेली आहे, आपल्याला वाग्दान झालेली स्त्री लग्नाआधीच गरोदर राहिलेली आहे आणि अशा प्रसंगी त्याला सर्वतोपरी सामाजिक रीतीनं आणि नियमशास्त्राच्या दृष्टीनं तिची बेअब्रू करण्याची किंवा त्याच्यातून सुटण्याची पूर्ण मुभा होती प्रियांनो. परंतु त्याने त्या परिस्थितीमध्ये तिच्यावरती दया केलेली आहे. तो म्हणाला की मी हिची बेअब्रू होऊ देणार नाही प्रियांनो. आणि त्यामध्ये त्या योसेफाचा दयाळूपणा देखील आम्हाला पाहायला मिळतो प्रियांनो. आणि परमेश्वराला हेच हवं असतं. परमेश्वराला काय हवं असतं? देव कशाचा भुकेला आहे? देव दयेचा भुकेला आहे. होशे 6:6 मध्ये सांगितले देव दयेचा भुकेला. आणि योसेफानं तो दयाळूपणा त्या मरियेच्या बाबतीत दाखवलेला आहे आणि त्याने तिला गुप्तपणे सोडण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. परंतु आम्हाला पुढे जाऊन वाचायला मिळतं की योसेफाला त्या ठिकाणी देवदूताने स्वप्नात दर्शन दिलं आणि त्याला काय सांगितलेलं आहे? योसेफा दाविदाच्या पुत्रा पुन्हा म्हणत आहेत. पुन्हा देवदूत त्याला दाविदाचा पुत्र असं त्या ठिकाणी म्हणत आहे प्रियांनो. का? कारण जे अभिवचन दाविदाला दिलेलं होतं त्या अभिवचनाची पुन्हा आठवण किंवा त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी तो त्याला म्हणत आहे की योसेफा दाविदाच्या पुत्रा. आणि तो त्याला पुढे म्हणत आहे की मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार कराव्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिने व्यभिचार केलेला नाहीये, दुसऱ्या पुरुषाला तिने जाणलेलं नाहीये किंवा तुला तिने फसवलेलं नाहीये. परंतु तुझ्या आणि मरियेच्या जीवनामध्ये, तुम्हा उभयताच्या जीवनामध्ये परमेश्वराने फार मोठी कृपा आणि दया दाखवलेली आहे. तुमची निवड केलेली आहे की जगाचा निर्माता ह्या तुमच्या कुटुंबामध्ये तुझ्या पत्नीच्या पोटी जन्माला यावा, नाही का? आणि हे दर्शनात त्याने दाखवल्यानंतर प्रियांनो आम्हाला पुढे वाचायला मिळतं की जेव्हा योसेफ झोपेतून उठला तेव्हा त्याने या सगळ्या गोष्टी आज्ञा पिल्याप्रमाणे केल्या आणि तो म्हणाला, प्रभू तू सांगतोस तसं मी करेल. योसेफाने ही नम्रता सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेली आहे प्रिय. त्यामुळे योसेफाचा नम्र स्वभाव देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तो कदाचित भांडला असता, तो म्हणाला असं, नाही नाही माझं लग्न तिच्या बरोबर ठरलं, माझी फसगत झालेली आहे आणि मला नियमशास्त्र असं सांगतं की तिला मी सोडून द्यावं किंवा तिच्यावरती मानहानी दाखल करावी किंवा तिला नियमशास्त्राच्या दृष्टीनं दंड त्या ठिकाणी ठोकावा. परंतु त्याने त्यापैकी काहीही केलं नाही, कारण तो नीतिमान आणि धार्मिक होता, तो दयाळू होता आणि तो नम्र देखील होता. देवाच्या दूताने जे काही सांगितलं ते सगळं काही त्याने त्या ठिकाणी स्वीकारलं आणि देवाच्या दूताने त्याला सांगितलं होतं की त्याला येशू हे नाव ठेव, ज्याला इमॅन्युएल असं देखील होय. जगाचा तारण. नावाचा अर्थ काय? हम्म? येशू नावाचा अर्थ काय? महाबरोबर देव आहे. महाबरोबर तार- येशू नावाचा अर्थ तारणारा.
तारणारा. तारणारा. हालेलुया. तारणारा. आणि इमॅन्युअलचा आपल्याला माहिती आहे काय अर्थ आहे? आमच्या बरोबर देव. माझ्या बरोबर देव. हालेलुया. बरोबर. असं त्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. योसेफाला जशा पद्धतीनं प्रियांनो त्या देवदूताने सांगितलं, तसाच एक देवाचा देवदूत मरियेकडे देखील त्या ठिकाणी गेलेला होता. जेव्हा ती त्याला योसेफाला वाग्दान झालेली होती तेव्हा तिच्याकडे सुद्धा एक दूत गेलेला होता. काय त्या दूताचं नाव? गॅब्रियल. गॅब्रियल, नाही का? गॅब्रियल त्या ठिकाणी मरियेकडे गेलेला आहे. आणि मरिया प्रियानो जिचं लग्न ठरलेलं आहे, तिला त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की तुझं लग्न ठरण्याच्या आधी, तू पुरुष जाणण्याच्या आधीच तू त्या ठिकाणी गरोदर राहशील, पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल आणि तू गरोदर राहशील. ती म्हणाली की देवा हे कसं शक्य आहे, मी अजून पुरुष जाणलेलाच नाहीये. तर देवदूत तिला काय म्हणतो? परात्पराची सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल आणि तुला पुत्र होईल असं म्हटलेलं आहे. पवित्र आत्म्याकरवी तू त्या ठिकाणी गरोदर राहशील आणि तुझ्याद्वारे तो मसीहा आणि तारणारा देवाचा पुत्र त्या ठिकाणी जन्मास येईल. कल्पना करा प्रियांनो, एक तरुण कुमारी जिचं लग्न ठरलेलं आहे, जिला देवदूत या ठिकाणी असं येऊन सांगत आहे. असा संदेश स्वीकारणं शक्य तरी आहे का हो? नाही का? किती कठीण असेल ही बाब, किती अवघड असेल ही बाब. परंतु तिने तो स्वीकारला. आणि ती काय म्हणते वचनामध्ये? लुकाच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळते. ती त्याचं देवदूताला काय म्हणते? असं कसं शक्य होईल, मी अजून पुरुष. येस, ते पहिलं आपण पुढे जाऊन जेव्हा ती स्वीकारते तेव्हा ती काय म्हणते? पहा, मी प्रभूची दासी आहे. मी तर दासी आहे, देवाची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. सामाजिक प्रतिष्ठा, फसवणुकीचा गुन्हा, व्यभिचाराचा कदाचित दोष, या सगळ्या गोष्टी तिच्यावरती येऊ शकल्या असत्या जर आम्ही विचार केला प्रियानो, तरी सुद्धा देवाच्या दूताने सांगितलेली गोष्ट तिने स्वीकारली आणि ती म्हणाली की मी देवाची दासी आहे. माझ्या बाबतीत जे काही देवाला करायचं आहे, माझ्या बाबतीत देवानं जे काही ठरवलेलं आहे ते तसंच्या तसं हो. आणि त्याने ते स्वीकारलं आणि मग तो देवदूत तिच्यापासून निघून गेला असं म्हटलेलं आहे प्रिया. हे दोन्ही उभयता प्रियांनो, योसेफ आणि मरिया, या दोघांची निवड परमेश्वराने केली. आणि हा नीतिमान, दया दाखवणारा दयाळू आणि नम्र असा योसेफ, याच्या घरामध्ये प्रियांनो हा प्रभू येशू ख्रिस्त जन्मला. मरिया जी कुमारी होती आणि तिने देखील मी दासी आहे, देवाला माझ्या बाबतीत जे काही करायचं आहे ते करू दे असं म्हणून तो संदेश स्वीकारला आणि त्यांच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे जाऊन आपल्याला हेही वाचायला मिळतं की अगदी नियमशास्त्राप्रमाणे या योसेफाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्या गोष्टी केलेल्या आहेत. 8व्या दिवशी त्याची सुंता केलेली आहे. मंदिरात त्याने जाऊन जे काही विधी करायचे ते सगळे विधी मंदिरात जाऊन केलेले आहेत. पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वाचायला मिळते की तो आत्म्यात प्रबळ झाला, ज्ञानात वाढत गेला. याचा अर्थ योसेफाच्या घरात तो राहत असताना त्याच्यावरती आध्यात्मिक चांगले संस्कार देखील त्या ठिकाणी झालेले आहेत. देवाविषयीचं ज्ञान, नियमशास्त्राविषयीच्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी शिकवण्यात आलेल्या असतील प्रिय. ती सगळी जबाबदारी योसेफाने चांगल्या पद्धतीनं स्वीकारलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी जेव्हा मरियेला ही बाब सांगण्यात आली ना की तुझ्यावर परात्पराच्या सामर्थ्याची छाया होईल आणि तुला पुत्र होईल, जेव्हा ते त्याचा सुंता करायला गेले त्यावेळेला मंदिरामध्ये प्रियांनो एका देवाच्या सेवकाने तिला अजून एक गोष्ट सांगितली की तुझ्या उरातून तलवार भोसकून जाण्याचा अनुभव. पहा प्रियांनो, येशू ख्रिस्त लहान आहे अजून आणि त्यावेळेलाच मरियेला ती बाब त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. किती जोखीम प्रियांनो, मूल दिलेलं आहे देवाने आणि त्या मुलाच्या संदर्भाने तिला किती यातना होतील, तिला काय सहन करावं लागणार आहे हे देखील देवाच्या दूताने, देवाच्या सेवकाने तिला सांगितलेलं आहे. किती अवघड आणि अशक्य अशी गोष्ट आहे प्रियांनो आपल्या दृष्टिकोनातून हे सहन करणं किंवा याची कल्पना करणं, नाही का? सामाजिक पातळीवरती अनेक प्रकारे अप्रतिष्ठा, अनेक प्रकारे बेअब्रू होण्याची शक्यता असताना सुद्धा त्या दोघांनीही प्रभूला समर्पित होऊन पूर्ण आज्ञाधारकपणा त्या ठिकाणी दाखवला. आणि त्याचबरोबरीने जे दुःख तिला होतं
त्यासाठी ती तयार देखील झाली. स्वतःच्या पुत्राला मारलं जात आहे, ठेचलं जात आहे, त्याला त्या ठिकाणी वधस्तंभावरती खेळलं जात आहे, हे पाहणं कुठल्या आईसाठी सोपं असेल प्रिय? तू मरियेच्या वाट्याला जे काही देवाने दिलं ते तिने नम्रपणे दास वृत्तीने स्वीकारलेलं आहे प्रिय. तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रियांनो, तुम्हाला आणि मला या उभयताकडून हे शिकायला मिळतं की देव आम्हाला जे सांगतो ते करायला तुम्ही आणि मी तयार असणं अत्यंत गरजेचं. देवाच्या दृष्टीने तुम्ही आणि मी धार्मिकतेने, नीतिमत्तेने आणि सरळ मार्गाने चालणं फार गरजेचं आहे. आम्हाला दया दाखवणं देखील गरजेचं आहे. योसेफाने जशी मरियेवरती दया दाखवली तशी दया देखील आम्हाला दाखवणं गरजेचं. विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही लोकांच्या पापांवरती पांघरून घालून त्यांच्यावरती दया दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे काही प्रभू सांगेल ते नम्र भावाने स्वीकारणं देखील अत्यंत गरजेचं आहे. मरिया जसे म्हणते की पहा मी तुझी दासी, माझ्या बाबतीत तू जे काही ठरवलं आहेस ते तू कर, असं ती त्याला सांगते. हे दोघांचं जीवन आणि मग त्यानंतर जी काही मूल्य त्यातून तुम्हाला आणि मला घ्यायला मिळतात ती घेऊयात प्रियांनो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक संघर्ष, अनेक गोष्टी येतात, परंतु देव या सगळ्या गोष्टीच्या नियंत्रणामध्ये आहे. देव आम्हाला काय सूचित करतो, देव आम्हाला काय मार्गदर्शन करतो, याच्याकडे आम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराचे आभार मानूयात, कारण मत्त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये जी सांगितलेली वंशावळी आहे त्या वंशावळीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आढळतं का हो? नाही. किती जणांना आढळतं? मत्त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये तुमचं नाव किती जणांना आढळतं? संजय दादा म्हणतो त्याचं नाव आहे त्या वंशावळीमध्ये. आमचं बी आहे. आपल्या सगळ्यांचं नाव त्या वंशावळीमध्ये जोडलं गेलेलं आहे प्रियांनो. तुम्ही आणि मी सुद्धा विश्वासाद्वारे अब्राहमाची संतती झालेलो आहोत प्रियांनो. तुम्ही आणि मी सुद्धा यहुदाच्या अभिवचनाचे वाटेकरी आहोत. तुम्ही आणि मी सुद्धा दाविदाच्या राजगादीचे अधिकारी आहोत. कारण तुम्हाला आणि मला काय म्हटलेलं आहे? राजकीय याजक. हालेलुया. तुम्ही आणि मी त्या राजेपणाचे किंवा त्या राजकीय वंशाचे हकदार झालेलो आहोत, कारण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला अब्राहमाची संतती त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते करत असताना प्रियांनो, तुम्ही आणि मी सुद्धा या उभयतांप्रमाणे नीतिमत्तेने, धार्मिकतेने, दयाळूपणाने, नम्रतेने आणि दास वृत्तीने परमेश्वराची सेवा त्या ठिकाणी करत राहावीत. हालेलुया. परमेश्वराची उपकारस्तुती करू. आज आपल्यामध्ये मला असं वाटतं की आता एक्झिट झाले. आज बादल गीते नावाचे एक सदस्य, नवीन सदस्य आपल्यामध्ये सहभागी झाले होते, जे ग्रेस बायबल चर्च पुणे या ठिकाणी नव्याने सहभागी झालेले आहेत. आणि त्यांना आज आपण लिंक पाठवली होती आणि ते प्रार्थनेमध्ये सहभागी झाले. कदाचित उद्याही काही नवीन सदस्य सहभागी होतील. त्यांची आपण ओळख करून घेऊ आणि त्यांचं प्रार्थनेमध्ये देखील स्वागत करूयात. हालेलुया. बंधू संदेश आणि सुजाता यांना जर काही बोलायचं असेल तर पुढील वेळ मी त्यांच्याकडे देतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. इथून पुढची वेळ आपण आपले संचालक विद्यावहिनी यांच्याकडे. थँक्यू सतीश. पुन्हा एकदा येशूच्या वंशावळीबद्दल अधिक माहिती मिळाली आणि नव्यानं जाणलं आम्ही की आम्हीही येशूच्या वंशावळीमध्ये आहोत. याबद्दल देवबापाचे आभार मानूया. आणि शेवटी आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत गाऊन प्रार्थनेची समाप्ती करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या तुझे इच्छेप्रमाणे समजते आणि जसे आणि येताना नकोस तर वाईटापासून सोडव, राज्य, सामर्थ्य आणि ही सर्व काळ तुझीच आहे. या या रात्री
Hallelujah. Praise Lord. Good night. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. जय मसीह.